नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा कानगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आपण आर्विक सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करा। आज आपण मागील भागामध्ये आपण वर्ब आणि वर्बचे काही प्रकार या ठिकाणी पाहिले होते आणि त्यातीलच काही राहिलेला जो भाग आहे तो आपण आज पुढे कंटिन्यू करणार आहोत। तर मागील लेक्चरमध्ये आपण वर्बचे दोन महत्त्वाचे प्रकार ते म्हणजे मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब हे पाहिलं होतं। त्याचबरोबर मेन वर्बचे जे ट्रान्झिटिव्ह, इंट्रान्झिटिव्ह वर्ब, इनफायनाइट, जिरंड हे जे प्रकार आहेत हे पाहिलं होतं। त्यानंतर आपण जे हेल्पिंग वर्ब स्टार्ट केलं होतं। हेल्पिंग वर्बमध्ये प्रायमरी ऑक्झिलरीज आपण पाहिल्या होत्या। प्रायमरी ऑक्झिलरीज त्याच्यामध्ये एम, आर, डू, डज, हॅव, हॅज, हॅड यांचा समावेश होतो आणि त्यातीलच राहिलेला भाग म्हणजेच हेल्पिंग वर्बमधील राहिलेला जो भाग आहे तो म्हणजे मॉडल्स। या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत मॉडल्स, यालाच आपण मॉडल्स ऑक्झिलरी असेही म्हणतो, मॉडल्स ऑक्झिलरी असेही म्हणतो। मराठीत आपण याला भाववाचक सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतो। भाववाचक सहाय्यकारी क्रियापद यामध्ये या मॉडेल्समध्ये आपल्याला काही मॉडेल्स आहेत व काही सेमी मॉडेल्स आहेत। काही मॉडेल्स व काही सेमी मॉडेल्स याचा समावेश या ठिकाणी होतो। या मॉडेलला वर्ब याला आपण मॉडेल वर्ब असेही म्हणतो किंवा मॉडेल वर्ब किंवा मॉडेल ऑक्झिलरी असेही आपण या ठिकाणी याला म्हणतो। यामध्ये शल, विल, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट यासारख्या हेल्पिंग वर्बला आपण मॉडेल्स असे म्हणतो आणि या भाववाचक हे काय आहेत? ही सर्व शल, विल, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट ही सर्व भाववाचक क्रियापद आहेत भाववाचक सहाय्यकारी क्रियापद आणि म्हणजेच मॉडेल ऑक्झिलरी आहेत। हे काय आहेत? मॉडेल ऑक्झिलरी। शल, विल, मी या ठिकाणी काय एक्झाम्पल लिहिते, शल, विल, कॅन, कुड यांना आपण मॉडेल ऑक्झिलरी असे म्हणतो आणि मराठीत यांना आपण काय म्हणतो? भाववाचक सहाय्यकारी क्रियापद। मला या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जे आपण हेल्पिंग वर्बमधला मागचा जो प्रकार या ठिकाणी पाहिला होता तो म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरीज। या प्रायमरी ऑक्झिलरीजचा उपयोग आपण हेल्पिंग वर्ब व मेन वर्ब या दोन्ही पद्धतीने करू शकतो, परंतु या ठिकाणी जे मॉडेल्स आहेत म्हणजे मॉडेल ऑक्झिलरीज आहेत त्यांचा उपयोग आपण हेल्पिंग वर्ब म्हणून करतो। त्यांचा उपयोग आपल्याला मेन वर्ब म्हणून वाक्यामध्ये करता येत नाही। फॉर एक्झाम्पल प्रायमरी ऑक्झिलरीमध्येच प्रायमरी ऑक्झिलरीचं एकच उदाहरण मी या ठिकाणी सांगते। फॉर एक्झाम्पल इज शी इज राईट म्हणजेच आपण यामध्ये इजचा मेन वर्ब म्हणून वापर या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर शी इज रायटिंग अ पोयम या दुसऱ्या वाक्यामध्ये रायटिंग हे मेन वर्ब आहे। या ठिकाणी रायटिंग हे मेन वर्ब आहे आणि इज हे हेल्पिंग वर्ब आहे। म्हणजेच या दोनही एक्झाम्पलवरून आपल्याला या ठिकाणी समजेल की प्रायमरी ऑक्झिलरीज जे आहेत त्याचा उपयोग आपण हेल्पिंग वर्ब व मेन वर्ब म्हणून सुद्धा करू शकतो। आणि हे जे आज आपण या ठिकाणी मॉडेल्स पाहणार आहोत या मॉडेल्सचा उपयोग हेल्पिंग वर्ब म्हणूनच केला जातो। फॉर एक्झाम्पल I can help you या वाक्यामध्ये हेल्प हे मेन वर्ब आहे आणि त्याच्या अगोदर या मॉडेलचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे म्हणजेच ते काय आहे? मॉडेल ऑक्झिलरी आहे, परंतु त्याचा वापर या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद म्हणून केलेला आहे। आपण असं या ठिकाणी म्हणू शकत नाही आय कॅन यू म्हणजेच आपण त्याचा मेन वर्ब म्हणून या ठिकाणी वापर करू शकत नाही, कारण त्यामुळे आपलं वाक्य जे आहे ते मिनिंगफुल तयार या ठिकाणी होत नाही, ते चुकीचं तयार होतंय। म्हणून ह्या मॉडेलचा उपयोग नेहमी आपल्याला हेल्पिंग वर्ब म्हणूनच वाक्यामध्ये करायचा आहे। हे वाक्य जे आहे ते चुकीचं आहे हे पहिलं वाक्य जे आहे ते बरोबर आहे। मग या मॉडेल्समध्ये काही मॉडेल्स आहेत आणि काही सेमी मॉडेल्स आहेत, तर ते आपण या ठिकाणी पाहूया। तर पहिल्यांदा पाहूया शल आणि विल तर शल आणि विल याचा उपयोग आपल्या सर्वांनाच माहीत आहे की फ्युचर टेन्समध्ये केला जातो। फ्युचर टेन्समध्ये याचा उपयोग केला जातो आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपण यांचा उपयोग
भाववाचक क्रियापद म्हणून या ठिकाणी वाक्यात करणार आहोत त्यावेळेस, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला फक्त टेन्सचा म्हणजेच काळाचा बोध करायचा आहे त्यावेळेस आपण या ठिकाणी आय वी नंतर शल वापरतो पहा. आय आणि वी नंतर शल या ठिकाणी यूज करतो. ज्यावेळेस आपल्याला वाक्यातून त्यामध्ये कोणता काळ दर्शवलेला आहे, काळाचा बोध करायचा असेल तर त्यावेळेस आय वी नंतर त्या ठिकाणी शल यूज केलं जातं. त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्याला एखाद्याला खळसवायचं आहे म्हणजेच रागाने बोलायचं आहे, एखाद्याला मदत करायची आहे, ठामपणे काहीतरी सांगायचं आहे आणि किंवा संभाषणामध्ये आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी याचा उपयोग मॉडेल्स म्हणून करायचा आहे त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी आय वी नंतर काय वापरावं लागते पहा, विल वापरावं लागते. काय वापरावं लागते, विल या ठिकाणी यूज केलं जाते. म्हणजेच पहा पुन्हा एकदा सांगते, आय वी यानंतर शॅल आपण टेन्समध्ये यूज करत असतो. टेन्समध्ये ज्यावेळेस आपल्याला परफेक्टली या ठिकाणी काळाचा बोध करायचा आहे त्यावेळेस, आणि ज्यावेळेस काळाचा बोध न करता आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, आपल्याला काहीतरी ठामपणे सांगायचं आहे, एखाद्याला मदत करायची आहे, या पद्धतीचं एखादं वाक्य सांगायचं असेल तर त्यावेळेस आय वी नंतर त्या ठिकाणी विलचा उपयोग केला जातो पहा. फॉर एक्झाम्पल, आय शॅल गो टू द मार्केट. आय शॅल go to the market. I shall go to the market म्हणजे पहा या ठिकाणी आय नंतर या ठिकाणी शॅलचा उपयोग केलेला आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी टेन्सचा उपयोग या ठिकाणी झालेला दिसून येतो, काळाचा बोध या ठिकाणी झालेला दिसून येतो. त्याचबरोबर शॅल जे आहे पहा, शॅलचा उपयोग कमांड, थ्रेट किंवा प्रॉमिस, कमांड, थ्रेट किंवा प्रॉमिस करण्यासाठी यूज केला जातो. फॉर एक्झाम्पल पहा, मी या ठिकाणी 2 एक्झाम्पल लिहून तुम्हाला सांगते. यू शॅल नॉट एंटर माय रूम अगेन. You shall not enter my room again. Okay. One more example I will write here. They shall be punished for this. They shall be punished for this. They shall be punished for this. आणि अजून एक या ठिकाणी तिसरे वाक्य या ठिकाणी ते पहा, they should have. They should have. सॉरी, आपल्याला शलचं वाक्य या ठिकाणी पाहिजे आहे. तर दे शॅल बी पनिश फॉर दिस. हे 2 वाक्य मी या ठिकाणी लिहिलेले आहेत पहा. यू शॅल नॉट एंटर माय रूम अगेन. यू शॅल नॉट एंटर माय रूम अगेन अँड दे शॅल बी पनिश फॉर दिस. म्हणजे या दोन्ही वाक्यामधून काळाचा बोध त्या ठिकाणी झालेला नाही, तर कशासाठी आपण यूज केलेला आहे, थ्रेट किंवा कमांड. थ्रेट किंवा कमांड दर्शवण्यासाठी या ठिकाणी आपण या 2 वाक्यामध्ये शॅलचा उपयोग केलेला आहे. त्यानंतर पहा विलचा वापर मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की मदत करण्यासाठी आपण करतो. तर फॉर एक्झाम्पल, आय विल हेल्प यू. आय विल हेल्प यू. आय विल हेल्प यू म्हणजे या ठिकाणी आपण मदत करतो हे सांगण्यासाठी या ठिकाणी मॉडेल्स म्हणून विलचा या ठिकाणी वापर केलेला आहे. शलचा वापर आपण या ठिकाणी पहा ऑफर करण्यासाठी शलचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, शॅल आय कॉल अ कॅब. शॅल आय कॉल अ कॅब. शॅल आय कॉल अ कॅब म्हणजे पहा शॅल आय कॉल अ कॅब या शलच्या सहाय्याने आपण जर एखादा प्रश्न त्या ठिकाणी तयार केला, जो प्रश्न कसा या ठिकाणी स्टार्ट शलने झालेला आहे, म्हणजे तो WH क्वेश्चन नाही तर व्हर्बल क्वेश्चन या ठिकाणी आहे पहा. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो ऑफर दर्शवण्याचं या ठिकाणी काम करत आहे. त्याचबरोबर आपण विलचा वापर, ठामपणे आपल्याला एखादी गोष्ट सांगायची असेल तर त्यावेळेस आपण विलचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, वी विल नॉट डू धिस अगेन. वी विल नॉट डू धिस अगेन. वी विल नॉट डू धिस अगेन म्हणजे या वाक्यामध्ये पहा विलचा वापर केलेला आहे आणि त्या ठिकाणी काय दर्शवते, ते विल दर्शवते की त्या ठिकाणी आपण ते ठामपणे सांगतोय की वी विल नॉट डू धिस अगेन. वी विल नॉट डू धिस अगेन. म्हणजेच पहा
ज्यावेळेस सामान्यपणे आपल्याला जर काळाचा बोध करायचा असेल तर त्यावेळेस आपण ही, शी, इट, दे, यू नंतर विलचा वापर करत असतो. परंतु आपल्याला एखाद्याला दम द्यायचा आहे किंवा खडसावून सांगायचं आहे त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी शॅल वापरावं लागतं. शॅल म्हणजे हे कसं आहे, अपोजिट आहे पा. जसं आपण टेन्समध्ये यूज करतो त्याच्या अपोजिट आपल्याला या ठिकाणी मोडल्स म्हणून ते यूज करावं लागतं. फॉर एक्झाम्पल पहा, he will come tomorrow. He will come tomorrow. He will come tomorrow. He will come tomorrow. आणि अजून एक या ठिकाणी एक्झाम्पल, he shall not come here again. Come here again. म्हणजेच पहिल्या वाक्यामध्ये ही नंतर विल आलेला आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काळाचा बोध झालेला आहे असं या ठिकाणी समजतंय पहा. परंतु दुसऱ्या वाक्यामध्ये ही नंतर शॅल वापरलेला आहे. ही नंतर शॅल वापरले म्हणजे ही शॅल नॉट कम हिअर अगेन. ही शॅल नॉट कम हिअर अगेन म्हणजे या ठिकाणी दम दिलेला आहे, खडसावून सांगितलेलं आहे. म्हणजे जर आपल्याला एखाद्याला दम द्यायचा असेल, थ्रेट निर्माण करायचं असेल किंवा आपल्याला एखाद्याला दम देऊन त्या ठिकाणी सांगायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी काय वापरावं लागते, शॅल वापरावं लागते. त्या ठिकाणी आपण विलचा वापर करू शकत नाही. त्यानंतर पहा दुसरं जे आहे, दुसरं मोडल्स जे आहे त्याचा आपण या ठिकाणी विचार करूया. ते आहे कॅन आणि कुड. कॅन आणि कुड. या कॅन आणि कुड दोन्हींचा वापर ॲबिलिटी दर्शवण्यासाठी केला जातो पहा. ॲबिलिटी म्हणजे क्षमता. कॅन आणि कुडचा वापर ॲबिलिटी दर्शवण्यासाठी केला जातो. कॅनचा वापर आपण प्रेझेंट टेन्समध्ये करत असतो आणि कुडचा वापर आपण पास्ट टेन्समध्ये करत असतो. आता या दोन्हींचा वापर आपण क्षमता दर्शवण्यासाठी करत असतो. काळाप्रमाणे फक्त त्याचा वापर आपण या ठिकाणी प्रेझेंट टेन्समध्ये कॅन आणि पास्ट टेन्समध्ये कुड वापरत असतो. फॉर एक्झाम्पल पहा, आय कॅन स्विम. म्हणजेच तुम्ही आय कॅन स्विम म्हणजे मी पोहू शकतो म्हणजे ही तुमची काय ॲबिलिटी आहे, तुमची क्षमता आहे. आणि ती क्षमता आपण कशाच्या सहाय्याने या ठिकाणी दाखवू शकतो, कॅनच्या सहाय्याने दर्शवू शकतो. शी कुड सिंग अ सॉन्ग. दुसऱ्या वाक्यामध्ये आपण कुडचा वापर या ठिकाणी केलेला आहे. शी कुड सिंग अ सॉन्ग. या ठिकाणी ही सुद्धा काय ॲबिलिटी आहे परंतु ही पास्ट ॲबिलिटी आहे. ही कशी आहे, पास्ट ॲबिलिटी आहे बा, पास्ट ॲबिलिटी. आणि ही जी होती ती प्रेझेंट ॲबिलिटी होती पहा. म्हणजे प्रेझेंट ॲबिलिटीसाठी आपण कॅन यूज करतो आणि पास्ट ॲबिलिटीसाठी आपल्याला या ठिकाणी कुडचा उपयोग करायचा आहे. यानंतर याच्यामध्येच पहा अजून एक की कुड आणि कॅनचा वापर आपण कसा करू शकतो पहा. कॅन आणि कुड या दोन्हींचा वापर आपण परमिशनसाठी करू शकतो. परमिशन म्हणजे परवानगी मागण्यासाठी. आपल्या सर्वांनाच माहीत आहे, कॅन आय हॅव सम वॉटर. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही कॅनच्या सहाय्याने या ठिकाणी परमिशन दर्शवण्यासाठी प्रश्न विचारलेला आहे. याचबरोबर आणखी एक एक्झाम्पल, कुड यू do me a favor. Could you do me a favor? म्हणजे पहा या ठिकाणी दोन वाक्य मी या ठिकाणी लिहिलेले आहे म्हणजे दोनही प्रश्न या ठिकाणी आहेत पहा. याने कॅन आय हॅव सम वॉटर अँड कुड यू डू मी अ फेवर. हे दोन जे क्वेश्चन आहेत पहा, या दोन्ही क्वेश्चनमध्ये आपण परमिशन दर्शवण्यासाठी प्रश्नांचा या ठिकाणी कॅन व कुडच्या सहाय्याने उपयोग केलेला आहे. त्यानंतर तसंच कॅन व कुडचा वापर आपण रिक्वेस्ट करण्यासाठी यूज करू शकतो. रिक्वेस्टसाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो. कॅन यू शट द डोर. फॉर एक्झाम्पल, कॅन यू शट द डोर.
कॅन यू शट द डोअर. आणि आणखी एक एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिते, कुड यू वेट फॉर मी. कुड यू वेट फॉर मी. कुड यू वेट फॉर मी म्हणजे पहा या कॅनचा आणि कुडचा वापर आपण रिक्वेस्ट करण्यासाठी सुद्धा करू शकतो. कॅन यू शट द डोअर अँड कुड यू वेट फॉर मी. कुड यू वेट फॉर मी. आणखी एक या ठिकाणी कॅन व कुड जे आहेत त्याचा वापर आपण जे काही वाक्य या ठिकाणी एबल टू जे वाक्य असतात त्याच्यामध्ये करू शकतो. फॉर एक्झाम्पल जे कॅन आहे कॅन, ज्यावेळेस एखादं वाक्य त्या ठिकाणी दिलेलं असेल आणि त्या वाक्यामध्ये जर एम, इज, आर ही हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी असतील तर ते काय दर्शवते, प्रेझेंट टेन्स दर्शवते. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला कॅनचा उपयोग करायचा आहे. आणि त्याचबरोबर कुड, ज्यावेळेस आपण कुड यूज करणार आहोत त्यावेळेस त्या वाक्यामध्ये वॉज किंवा वेअर ही हेल्पिंग वर्ब तुम्हाला पाहायला मिळतील. तर याचा 2 एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. आय कॅन स्विम. फॉर एक्झाम्पल आय कॅन स्विम. आय कॅन स्विम या ठिकाणी कॅनचा उपयोग केलेला आहे. कॅनचा उपयोग केलेला आहे. म्हणजेच आपण काय करू शकतो, या आय बरोबर आपल्याला या ठिकाणी कोणतं हेल्पिंग वर्ब लागेल, आय ॲम एबल टू स्विम. आय ॲम एबल टू स्विम. आय ॲम एबल टू स्विम या पद्धतीने ते वाक्य करू शकतो. जर या ठिकाणी शी असेल, शी कॅन स्विम म्हणजे शी इज एबल टू स्विम. शी इज एबल टू स्विम. अँड इफ ऑन द प्लेस ऑफ आय, जर आयच्या प्लेसवर या ठिकाणी वी असेल, वी कॅन स्विम मीन्स वी आर एबल टू स्विम. वी आर एबल टू स्विम या पद्धतीने त्याचा उपयोग होईल. आणि सेम वाक्य पहा आपण जर असं लिहिलं, आय कॅन, सॉरी आय कॅन नॉट, आय कुड. आय कुड स्विम. आय कुड स्विम म्हणजेच या ठिकाणी कुड आहे म्हणजे ते पास्ट टेन्स दर्शवते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आय वॉज एबल टू स्विम. आय वॉज एबल टू स्विम या पद्धतीचे जे वाक्य आहेत त्याचाही आपल्याला ग्रामरमध्ये विचारलं जातं. कधी कधी आय एम एबल टू स्विम असं वाक्य त्या ठिकाणी दिलं जातं आणि त्याच्यामध्ये करेक्ट तुम्ही कॅन व कुडचा वापर करा असं असतं. तर त्या ठिकाणी तुम्ही आधी जर तुम्हाला कॅनचा उपयोग करायचा असेल तर ॲम, इज, आर ही हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी असतील तर तुम्ही कॅनचा उपयोग करू शकता. आणि जर त्या ठिकाणी वॉज किंवा वेअर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कुडचा उपयोग करू शकता. यानंतर पुढचं जे मॉडेल्स आहे ते आहे शुड. शुड. शुडचा उपयोग आपण ॲडवाईस म्हणजे सल्ला दर्शवण्यासाठी करत असतो. ॲडवाईस किंवा सल्ला देण्यासाठी सामान्यपणे शुडचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल यू शुड सी अ डॉक्टर. यू शुड सी अ डॉक्टर. एखादं कोणी आजारी असेल तर आपण त्याला सल्ला काय देऊ शकतो, यू शुड सी अ डॉक्टर म्हणजे तुम्ही डॉक्टरचा सल्ला त्या ठिकाणी घेतला पाहिजे. डॉक्टरला तुम्ही भेट दिली पाहिजे. यू शुड सी अ डॉक्टर. और यू शुड स्टडी हार्ड. यू शुड स्टडी हार्ड म्हणजे या दोनही वाक्यामध्ये शूडचा वापर केलेला आहे. आणि या ठिकाणी जे शूड वापरलेलं आहे, शूड काय दर्शवते, शूड या ठिकाणी ॲडवाईस दर्शवतोय, सल्ला दर्शवत आहे. पहा त्याचबरोबर पहा या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचं की लेस्ट. लेस्ट हे काय, एक उभयान्वयी अव्यय आहे. उभयान्वयी अव्यय आहे की ज्याचा उपयोग आपण कृती किंवा उद्देशदर्शक वाक्य जोडण्यासाठी जर वापरल्यास तर दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला काय करावं लागतोय, शूडचा वापर या ठिकाणी करावा लागतोय. म्हणजेच पहा पुन्हा सांगते, लेस्ट. लेस्ट हे काय, उभयान्वयी अव्यय आहे आणि याचा उपयोग जर आपण कृती किंवा उद्देशदर्शक वाक्य जोडण्यासाठी केला तर त्यावेळेस आपल्याला जे दुसरं वाक्य आहे, अर्ध राहिलेलं जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये शूडचा आपल्याला उपयोग करावा लागतो. आणि शूड जे आहे पहा वाक्यात जर शूडचं वाक्य नकारदर्शक आपल्याला त्या ठिकाणी करायचं नाही, ते काय करायचं आहे, होकारदर्शक करायचं आहे. म्हणजे लेस्ट काय दर्शवतं आहे त्या ठिकाणी, लेसचा अर्थ असं घडू नये असा त्या ठिकाणी होतो. लेसचा अर्थ काय होतोय, असं घडू नये असा त्या ठिकाणी होतोय. पहा त्यानंतर आपण पुढील मॉडेल पाहूया ते म्हणजे वुड.
वूड. भूतकाळातील एखादी नियमित घटना असेल, भूतकाळातील नियमित घटना असेल तर ती दर्शवण्यासाठी आपण वाक्यामध्ये वूडचा वापर करत असतो. त्याच पद्धतीने वूडचा वापर आपण पोलाइट रिक्वेस्ट करण्यासाठी करत असतो. वूडचा वापर पोलाइट रिक्वेस्ट करण्यासाठी वूडचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल पहा, वुड यू माइंड if I open the window? If I open the window. म्हणजेच पहा, या वाक्यामध्ये वूडच्या साहाय्याने रिक्वेस्ट केलेली आहे, परंतु ती जी रिक्वेस्ट या ठिकाणी केलेली आहे ती पोलाइट रिक्वेस्ट आहे. पहा, वुड यू माइंड इफ आय ओपन द विंडो? इफ आय ओपन द विंडो. One more example, would you please give me a pen? Would you please give me a pen? Would you please give me a pen? Here question mark. म्हणजे दुसऱ्या वाक्यामध्ये पहा, would you please give me a pen? Would you please give me a pen? या ठिकाणी सुद्धा वूडचा वापर करून पोलाइट रिक्वेस्ट या ठिकाणी करण्यात आलेली आहे. दुसरा या ठिकाणी वूडचा वापर कशासाठी केला जातोय? एखादी इच्छा व्यक्त करण्यासाठी वूडचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, वूड दॅट आय वेअर अ मिलेनियर. आणि लास्टला या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्कचा उपयोग केला जातो. वूड दॅट आय वेअर अ मिलेनियर. म्हणजे या वाक्यामध्ये वूडने काय दर्शवलेलं आहे? एखादी इच्छा दर्शवलेली आहे. म्हणजे जर आपल्याला एखादी इच्छा दर्शवायची असेल तर त्यावेळेस आपण वूडचा वाक्यामध्ये उपयोग करू शकतो. आणि पुढचा आहे पहा, निवड किंवा पसंतीसाठी सुद्धा वूडचा वापर या ठिकाणी केला जातो. म्हणजे तुमच्या समोर खूप सारे ऑप्शन असतील तर त्यामध्ये कोणत्या ऑप्शनची निवड करायची असं जर तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं असेल किंवा प्रश्न विचारायचा असेल किंवा वाक्याच्या सहाय्याने दर्शवायचं असेल तर त्या ठिकाणी पहा आपण वूडचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय वुड प्रेफर कॉफी दॅन टी. म्हणजे या ठिकाणी तुमच्यासमोर दोन ऑप्शन आहेत. दोन ऑप्शन कोणते आहेत? कॉफी किंवा टी. मग तुम्ही काय सांगता या ठिकाणी? आय वुड प्रेफर कॉफी दॅन टी. म्हणजे तुम्ही कोणतं या ठिकाणी निवडलेलं आहे, कोणत्या याला पसंती दिलेली आहे ते आपल्याला या वाक्यामधून कळत आहे. पहा, आणि पुढे आपण वुडचा वापर पहा, इफ क्लॉजमध्ये आपण वुडचा वापर करत असतो. पूर्ण न होऊ शकलेली एखादी अट दर्शवण्यासाठी आपण वुडचा वाक्यात उपयोग करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे इफ क्लॉजमध्ये याचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, इफ यू स्टडीड हार्ड you would pass the exam. आता या वाक्यामध्ये आपण वूड वापरलेला आहे, परंतु ते का वापरलेलं आहे तर पहा, इफ यू स्टडीड हार्ड. ज्यावेळेस एखादं वाक्य इफने सुरू होतं त्यावेळेस आपण त्याला इफ क्लॉज असे म्हणत असतो. पहा, इफ यू स्टडीड हार्ड. या ठिकाणी स्टडीड आहे म्हणजे पास्ट टेन्स त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी जे पास्ट फॉर्म आहे पहा, विलचा वूड या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. म्हणून या ठिकाणी पास्ट फॉर्म आहे म्हणून आपण या ठिकाणी वूड दर्शवलेला आहे. आणि या ठिकाणी काय दर्शवतं? इफ यू स्टडीड हार्ड यू वूड पास द एक्झाम. म्हणजे ही काय एखादी अट आहे जी पूर्ण झालेली नाही. म्हणजे तुम्ही असं केलं तर असं होऊ शकतं हे या ठिकाणी आपल्याला दर्शवलेलं आहे. पहा, त्यानंतर पुढचं जे मॉडेल आहे ते म्हणजे मे.
मेचा वापर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण बऱ्याच वेळा करत असतो. परमिशन म्हणजे परवानगी मागण्यासाठी, परमिशन म्हणजेच परवानगी मागण्यासाठी या मेचा वापर केला जातो. मे आय कम इन सर, मे आय कम इन मॅम, हे यासारखे सेंटेन्स आपण खूप वेळा म्हणत असतो. पहा, मे आय कम इन सर म्हणजेच पहा एखाद्या वेळेस तुम्हाला परमिशन विचारायची आहे, परमिशन मागायची आहे. मे आय यूज युअर कॅमेरा, मे आय यूज युअर कॅमेरा म्हणजेच आपण या मेच्या साहाय्याने प्रश्न विचारू शकतो आणि त्या प्रश्नाच्या साहाय्याने आपण त्या ठिकाणी परमिशन मागू शकतो. त्याचबरोबर या मेचा वापर शक्यता दर्शवण्यासाठी केला जातो. पहा, शक्यता दर्शवण्यासाठी मेचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, इट मे result today, it may result today, it may result today म्हणजेच पहा या ठिकाणी काय दर्शवलेलं आहे, या दुसऱ्या वाक्यामध्ये शक्यता दर्शवलेली आहे. इट मे रिझल्ट टुडे की आज रिझल्ट लागू शकतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. लागला आहे किंवा लागणार आहे असं म्हटलेलं नाही, लागू शकतो म्हणजे या ठिकाणी काय दर्शवलेलं आहे, शक्यता दर्शवलेली आहे. म्हणजे शक्यता दर्शवण्यासाठी सुद्धा आपण वाक्यामध्ये मेचा वापर करू शकतो. मेचा वापर आपण प्रेझेंट टेन्समध्ये करत असतो आणि मे बरोबर आणखी एक वर्ड या ठिकाणी मॉडेल्स आहे की जे म्हणजे माईटचा उपयोग आपल्याला ते पुढे पाहायचंच आहे, त्याचा उपयोग आपण पास्ट टेन्समध्ये करत असतो. त्याचबरोबर पहा, एखादा उद्देश व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी मेचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, ही वर्क हार्ड, फॉर एक्झाम्पल ही वर्क हार्ड दॅट ही मे गेट डन, दॅट ही मे गेट सक्सेस, दॅट ही मे गेट सक्सेस म्हणजे पहा, ही वर्क हार्ड दॅट ही मे गेट सक्सेस या ठिकाणी मेचा उपयोग करण्यात आलेला आहे. आणि त्या वाक्यामध्ये मे काय दर्शवते, उद्देश दर्शवते की त्या व्यक्तीने, ती जी व्यक्ती आहे ती हार्डवर्क कशासाठी करत आहे, तर ती हार्डवर्क करत आहे मे गेट सक्सेस, तिला सक्सेस मिळण्यासाठी ती हार्डवर्क करत आहे. आणि आणखी एक या ठिकाणी उपयोग राहिलेला आहे मेचा, तो म्हणजे मेचा उपयोग आपण आशीर्वाद किंवा शुभकामना देण्यासाठी करू शकतो. मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू म्हणजेच या वाक्यामध्ये मे गॉड ब्लेस यू या वाक्यामध्ये मे या मॉडेलचा वापर केलेला आहे आणि ते काय दर्शवतोय, त्या ठिकाणी आशीर्वाद दर्शवतोय. पहा, म्हणजे त्याचा उपयोग या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी केलेला आहे. यानंतर जे पुढचं मॉडेल आहे पहा, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत, जे माईटचा उपयोग पास्ट टेन्समध्ये केला जातो आणि मेचा उपयोग प्रेझेंट टेन्समध्ये केला जातो. या ठिकाणी पहा, आपण माईटच्या साहाय्याने पॉसिबिलिटी दर्शवू शकतो. पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी माईटचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, इट माईट रेन टुनाईट, इट माईट रेन टुनाईट, इट माईट रेन टुनाईट म्हणजेच या वाक्यामध्ये पहा माईटचा उपयोग करण्यात आलेला आहे आणि माईट या ठिकाणी पॉसिबिलिटी दर्शवण्याचं काम या ठिकाणी करत आहे. त्याचबरोबर माईटचा उपयोग मेपेक्षा माईटचा उपयोग आपल्याला अतिशय नम्र अशी विनंती करण्यासाठी आपण माईटचा उपयोग करू शकतो. फॉर एक्झाम्पल, माईट आय use your camera, might I use your camera, use your mobile, might I use your mobile म्हणजेच या ठिकाणी माईटच्या साहाय्याने तुम्ही एक प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नामध्ये तुम्ही काय विचारलेलं आहे, विनंती केलेली आहे. या प्रश्नाच्या साहाय्याने तुम्ही विनंती केलेली आहे आणि ज्यावेळेस आपण माईट या मॉडेलचा वापर करून एखादी विनंती करतो, ती विनंती म्हणजे अतिशय नम्र अशी विनंती त्या ठिकाणी असते. पहा, यानंतर पुढचं जे मॉडेल्स आहे ते म्हणजे मस्ट. पुढचं मॉडेल्स आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे ते म्हणजे मस्ट.
मस्ट, मस्टचा वापर पहा एखादं बंधन किंवा सक्ती दर्शवण्यासाठी, बंधन किंवा सक्ती दर्शवण्यासाठी 100% तुम्ही ते केलंच पाहिजे, ते कंपल्शन आहे सर्वांसाठी, हे तुम्हाला ज्यावेळेस दर्शवायचं असतं त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी मस्टचा वापर करायचा असतो. फॉर एक्झाम्पल, यू मस्ट नॉट, यू मस्ट नॉट, you must not break the instruction. You must not break the instruction. म्हणजे तुम्ही ते इन्स्ट्रक्शन ब्रेक करू शकत नाही, मोडू शकत नाही. म्हणजे हे काय सांगितलेलं या ठिकाणी मस्टचा उपयोग करून सांगितलेलं आहे. म्हणजे ते काय करायचं आहे पहा, तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्यावर बंधन दर्शवलेलं आहे, तुम्हाला सक्ती केलेली आहे की तुम्ही ते मोडू शकत नाही. अजून एक या ठिकाणी उदाहरण पाहू पहा, यू मस्ट, यू मस्ट, यू मस्ट ओबे, यू मस्ट ओबे युअर टीचर्स, यू मस्ट ओबे युअर टीचर्स. म्हणजे या ठिकाणी पहा जे मस्ट वापरलेलं आहे ते काय दर्शवतं, या ठिकाणी तुम्ही तुमच्या टीचर्सचं ऐकलं पाहिजे, तुम्हाला ते काय बंधन आहे, तुमच्यावरती सक्ती आहे की तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या टीचरचं तुम्ही ऐकायचं आहे. म्हणजेच पहा या ठिकाणी जर एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला एखादं बंधन किंवा सक्ती दर्शवायची असेल तर त्या वाक्यामध्ये आपल्याला मॉडेल्स या मस्ट या मॉडेल्सचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा आहे. हे जे एक्झाम्पल आपण आत्तापर्यंत पाहिलेले आहेत पहा, विल, शॅल, त्यानंतर कॅन, कुड, मे, माइट, वुड, शूड, ही सर्व काय होती पहा, ही सर्व मॉडेल्स होती. आता आपल्याला जे उरलेले राहिलेले मॉडेल्स आहेत पहा ते म्हणजे सेमी मॉडेल्स या ठिकाणी पाहायचे आहेत. तर या सेमी मॉडेल्समधला पहिला जो आहे तो म्हणजे नीड टू, नीड टू. सेमी मॉडेल्समधील पहिला प्रकार तो म्हणजे नीड टू. नीड टू म्हणजे काय, नेसेसिटी, ते गरजेचं आहे, ते गरजेचं आहे असं दर्शवण्यासाठी वाक्यामध्ये आपल्याला नीड टूचा वापर करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, यू नीड टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ, टेक केअर ऑफ युअर सेल्फ. You need to take care of yourself. You need to take care of yourself. म्हणजे हे जे need to या ठिकाणी वापरलेलं आहे, हे need to काय दर्शवतोय, तुम्हाला गरज आहे, काय आहे, तुम्हाला तुमची स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे, हे या ठिकाणी दर्शवलेलं आहे. म्हणजे नीड टूचा वापर आपण एखादी गरज दर्शवण्यासाठी, ते किती महत्त्वाचं आहे हे सांगण्यासाठी, नेसेसिटी किती गरजेची आहे हे दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी नीड टूचा वाक्यामध्ये उपयोग केला जातो. आणि गरज नाही अशा अर्थाने जर तुम्हाला त्या ठिकाणी वाक्यामध्ये उपयोग करायचा असेल तर त्यावेळेस या नीड बरोबर नॉटचा उपयोग केला जातो. काय केला जातो, नीड बरोबर नॉटचा उपयोग त्या ठिकाणी केला जातो. परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही नीड बरोबर नॉटचा उपयोग करता त्यावेळेस त्या ठिकाणी पुरुष किंवा वचनाप्रमाणे वाक्यामध्ये काहीही बदल होत नाही. फॉर एक्झाम्पल, ही नीड नॉट, ही नीड नॉट, ही नीड नॉट टॉक लाऊडली, टॉक लाऊडली. म्हणजे त्याला मोठ्याने बोलण्याची गरज नाही. ही नीड नॉट टॉक लाऊडली. म्हणजेच या ठिकाणी नीड नॉट तुम्ही वापरलेला आहे, म्हणजेच ती गरज नाही असं या ठिकाणी दर्शवलेलं आहे. आणखी एक एक्झाम्पल आपण पाहूया. पहा सेम एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहिते, यू नीड नॉट, यू नीड नॉट टॉक लाऊडली. आता या ठिकाणी दोन्ही सेम एक्झाम्पल का लिहिलेत पहा, दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा आपण नीड नॉटचा उपयोग केलेला आहे. मला या दोन्ही वाक्याच्या सहाय्याने तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की जर तुमचं कोणतंही प्रोनाउन त्या ठिकाणी असेल पहा, वाक्यामध्ये तुम्ही कोणतंही प्रोनाउन त्या ठिकाणी यूज करत असेल तर त्या वाक्यामध्ये जर तुम्हाला नीड नॉट वापरायचं असेल तर वाक्यामध्ये काहीही बदल होत नाही. या ठिकाणी पुरुष किंवा वचनाप्रमाणे वाक्यामध्ये बदल होत नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे पहा. त्यानंतर पुढचं जे सेमी मॉडेल्स आहे ते म्हणजे ऑट टू. ऑट टू. आता ऑट टूचा उपयोग पहा,
एखादं कर्तव्य किंवा सल्ला, एखादं कर्तव्य किंवा सल्ला दर्शवण्यासाठी वाक्यामध्ये केला जातो. त्याचबरोबर एखादी ड्युटी किंवा तुमचं सजेशन तुम्हाला जर द्यायचं असेल तर ते सांगण्यासाठी ought to चा वाक्यामध्ये उपयोग केला जातो. प्रोहिबिशन किंवा ऑब्लिगेशन, कंपल्शन, प्रोहिबिशन, ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन दर्शवण्यासाठी ought to चा आपण वाक्यामध्ये उपयोग करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला एखादा सल्ला सांगायचा आहे, एखादी नैतिक किंवा सामाजिक असं बंधन तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे, ते सुद्धा तुम्ही ought to च्या साहाय्याने सांगू शकता. You ought to work hard. For example, you ought to work hard. You ought to work hard. म्हणजे या ठिकाणी आपण ought to चा उपयोग केलेला आहे आणि ought to तुम्हाला काय सांगत आहे, सल्ला दर्शवण्याचं काम या ठिकाणी करत आहे. पहा ought to हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे पहा, ते नकारदर्शक व प्रश्नार्थक वाक्य करताना do चा वापर करू नये. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला हे जे वाक्य मी या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा, तुम्हाला जर नकारदर्शक त्या ठिकाणी तयार करायचं असेल किंवा तुम्हाला जर प्रश्न त्या ठिकाणी तयार करायचा असेल तर त्याबरोबर ought to बरोबर आपल्याला do किंवा इतर do, does यासारखी हेल्पिंग वर्ब त्या ठिकाणी वापरायची नाहीत. फॉर एक्झाम्पल पहा, you ought not, you ought not lie your parents. You ought not lie your parents. हे वाक्य मी या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि या वाक्यामध्ये आपण नकारदर्शक असं वाक्य या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे आपलं असं नाही यू ought, do not lie या पद्धतीने आपल्याला ते लिहायचं नाही. डायरेक्ट जे ought आहे त्याच्याबरोबर तुम्ही नॉटचा उपयोग करू शकता जर तुम्हाला ought सहाय्याने निगेटिव्ह सेंटेन्स त्या ठिकाणी तयार करायचं असेल तर. त्याचबरोबर तुम्हाला प्रश्न तयार करायचा असेल, ought I go there, ought I go there, ought I go there. म्हणजे ought साहाय्याने मी या ठिकाणी प्रश्न लिहिलेला आहे, प्रश्न तयार केलेला आहे, ought I go there. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी पहा, या दोनही वाक्यामध्ये जर आपल्याला ते वाक्य निगेटिव्ह करायचं असेल किंवा प्रश्न विचारायचा असेल तर त्यावेळेस ought बरोबर do वापरण्याची गरज नाही. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पहा त्यानंतर आपल्याला पुढचं जे सेमी मॉडल्स पाहायचं आहे पहा, ते सेमी मॉडल्स आहे यूज टू. आता या यूज टू मध्ये पहा, या यूज टू मध्ये तुम्हाला या ठिकाणी डी दिसेल. म्हणजेच आपल्याला हे डी काय दर्शवतो, तो पास्ट फॉर्म आहे. तो काय आहे, पास्ट फॉर्म आहे. म्हणजेच भूतकाळातील नियमित घटना जर असेल, भूतकाळातील नियमित घटना जर असेल तर ते दर्शवण्यासाठी आपण वाक्यामध्ये यूज टू चा वापर करत असतो. पास्ट हॅबिट सांगण्यासाठी आय यूज टू गो फॉर वॉक्स, आय यूज टू go for walk, I used to go for walk. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी यूज टू चा वापर केलेला आहे. म्हणजे तुम्ही आत्ता जात नाही, तुम्ही कधी जात होते, पास्ट मध्ये जात होते. म्हणजेच तुम्हाला काय दर्शवला, या यूज टू च्या सहाय्याने भूतकाळातील तुमची जी नियमित घटना होती, नियमितपणे तुम्ही जे करत होता ते या ठिकाणी आपल्याला दर्शवता येतंय. पहा आय यूज टू ड्राईव्ह. वन मोर एक्झाम्पल, आय यूज टू ड्राईव्ह. हे सुद्धा म्हणजे ज्या वेळेस पहा आपली पास्टमधील भूतकाळातील एखादी आपण करणारी जी कृती आहे ती नियमितपणे करत होतो हे सांगण्यासाठी आपल्याला यूज टू चा वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. आणि जर तुम्हाला एखादी वर्तमानातली गोष्ट सांगायची असेल, म्हणजे प्रेझेंट मधली एखादी तुमची जी कृती आहे तुम्ही नेहमी करत आहात हे सांगायचं असेल तर या ठिकाणी पहा आपल्याला डी लिहायचा नाही. म्हणजे फक्त तुम्ही त्या ठिकाणी यूज टू चा वापर करू शकता जर तुम्हाला प्रेझेंट मधील एखादी गोष्ट सांगायची असेल तर. फॉर एक्झाम्पल पहा, आय यूज टू रीड न्यूजपेपर, आय यूज टू रीड न्यूजपेपर, आय यूज टू रीड न्यूजपेपर. म्हणजे या ठिकाणी आपण यूजला डी लावलेलं नाही. म्हणजेच तो काय दर्शवतोय, तो प्रेझेंट टेन्स दर्शवतोय. म्हणजे ही तुमची प्रेझेंट मधली कृती आहे की जी तुम्ही नियमित करत आहात. आणि हे दर्शवण्यासाठी आपण यूजचा, जर तुम्हाला प्रेझेंट टेन्स मध्ये दर्शवायचे असेल तर प्रेझेंट फॉर्म तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता.
आणि आता शेवटचं जे मॉडेल आहे पहा, सेमी मॉडेल्स या ठिकाणी आहे ते आपण पाहूया. शेवटचं सेमी मॉडेल ते आहे डेअर नॉट. डेअर नॉट म्हणजे पहा, एखादं चॅलेंज किंवा ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट यासारखं वाक्य तुम्हाला लिहायचं असेल किंवा सांगायचं असेल तर त्यावेळेस आपण डेअर नॉटचा वाक्यामध्ये उपयोग करू शकतो. फॉर एक्झाम्पल पहा, म्हणजे जर तुम्ही डेअर यूज केलं, फक्त डेअर यूज केलं तर ते तुमचं काय होतंय, पॉझिटिव्ह सेंटेन्स तयार होते आणि डेअर नॉट केलं तर त्याचा या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स असा अर्थ या ठिकाणी होतोय पहा. फॉर एक्झाम्पल, आय डेअर यू walk all the way. I dare you walk all the way. I dare you walk all the way. म्हणजेच या वाक्यामध्ये डेअर यूज केलं आहे पहा, डेअर यूज केलेलं आहे म्हणजेच त्या ठिकाणी नॉट नाही, म्हणजेच ते पॉझिटिव्ह वाक्य आहे पहा. काय आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे या वाक्याच्या साहाय्याने तुम्हाला चॅलेंज दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, चॅलेंज दिलेलं आहे पहा. आणि आपण डेअर नॉटचं एक वाक्य या ठिकाणी पहा, आय डेअर नॉट डू इट. आय डेअर नॉट डू इट. म्हणजेच या डेअर बरोबर या ठिकाणी नॉट आलेला आहे. म्हणजेच आपण निगेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी याचा उपयोग या ठिकाणी करू शकतो. आय डेअर नॉट डू इट म्हणजे तुम्ही रिजेक्ट केलेला आहे. आय डेअर नॉट डू इट रिजेक्ट केलेला आहे. म्हणजे पहा, एखादा ॲक्सेप्टन्स असेल किंवा चॅलेंज असेल, ते चॅलेंज पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, आणि जर तुम्हाला ते रिजेक्ट करायचं असेल अशा पद्धतीची वाक्य तयार करण्यासाठी आपण डेअर नॉटचा उपयोग या ठिकाणी करत असतो पहा. अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी मॉडेल्स पाहिलेली आहेत पहा. पुढील भागामध्ये आपण ॲडवर्ब व ॲडव्हर्बचे प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत. तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आर्विक सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. थँक्यू.